एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण पाहणार आहोत अँटिक मंगळसूत्र। कमेंटमध्ये मला एका ताईंनी मेसेज केला होता की अँटिक मंगळसूत्राचं ट्युटोरियल दाखवा। त्यांच्यासाठी खास आपण आज अँटिक मंगळसूत्राचं ट्युटोरियल घेऊन आलो आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात। 2 कुंदन लागतील, आयपिन लागतील, रेड आणि ग्रीन कलरचे ग्लास बीड्स लागतील आणि डमरू बीड्स लागतील, 6 mm चे एडी बॉल लागतील, 5 mm चे गोल्डन बीड्स लागतील। मंगळसूत्राची सर 4 लाईनची 30 इंचची लागेल। त्यानंतर 18 गेजची एक वायर लागेल। चला तर आपण आता स्टार्ट करूया। आता तुम्हाला काय करायचंय, अशी एक माळ तयार करून घ्यायची। आता ही माळ कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते। यासाठी तुम्हाला लागेल राऊंड नोज प्लायर। पहिले सगळ्यात अगोदर तुम्हाला काय घ्यायचंय, जे बॉल पिन आहेत त्या बॉल पिन मध्ये हे ग्लास बीड्स तुम्हाला घालून घ्यायचे। त्यानंतर बॉल पिनचा थोडासा वरचा तुकडा कट करायचा आणि याला ह्या बाजूला टर्न करून परत असा राऊंड शेप द्यायचा। ठीक आहे, हे असं लूप तुमचं रेडी होतं। त्यानंतर आपल्याला काय करायचंय, सेम तसाच ग्रीन कलरचा कट करून लूप बनवून घ्यायचा। सगळे लूप तुम्हाला रेडी करून घ्यायचे आहेत। नंतर ते सगळे एकमेकांमध्ये अटॅच करून घ्यायचे आहेत। थोडासा तुकडा आपण कट करूया आणि ह्याचं सर्कल शेप मध्ये आपण लूप तयार करू। आता आपल्याला काय करायचंय, सगळ्यात अगोदर आपल्याला ग्रीन कलरचा घ्यायचा आहे। त्यामध्ये वन साइड आपण जे लूप ओपन ठेवलेला आहे, जे थोडंसं त्याला राऊंड शेप देऊन घेतलेला आहे, ते आपण ओपन करायचं आहे। आणि त्यामध्ये हे जे आपण डमरू बीड्सचं दोन्ही बाजूनी लूप बनवून घेतलेले आहेत, हे आपल्याला असे अटॅच करून हे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि ह्याला पॅक करून घ्यायचं। त्यानंतर जे रेड कलर मध्ये आपण त्यानंतर आपण जे रेड कलर मध्ये ग्लास बीड्सचं जे लूप अटॅच करून घेतलेलं आहे ते ओपन करूया आणि हे जे आपण अटॅच करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण इकडे अटॅच करायचं आहे। त्यानंतर परत डमरू बीड्सचं जे आपण केलेलं आहे ते थोडंसं ओपन करून यामध्ये आपल्याला अटॅच करून घ्यायचं। त्यानंतर परत आपल्याला ग्रीन कलरचं जे आपण बनवून घेतलेलं आहे ते आपण अटॅच करून घेऊया। ठीक आहे, त्यानंतर परत आपल्याला जो डमरू बीड्स आहे तो ऍड करून घेऊया।
ठीक आहे. त्यानंतर हे रेड कलरचे आहे ते आपण अटॅच करून घेऊ. ठीक आहे. ह्या 2 सर आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला जे आपण पेंडंट यूज करणार आहोत ते रेडी करायचे. तर आपण त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात. हे 2 कुंदन लागतील, अशी 18 गेजची वायर लागेल आपल्याला, 2 एडी बॉल लागतील, त्यानंतर 5 mm चे गोल्डन बीड्स लागतील आणि मंगळसूत्राची सरई लागेल आपल्याला. आता आपल्याला काय करायचंय, मंगळसूत्राचं पेंडंट बनवण्यासाठी हे जे लूप आहे त्याला असा टर्न करून असा राऊंड शेप द्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये 6 mm चे एक गोल्डन बीड्स घालायचं, 6 mm चा एक एडी बॉल आपल्याला घालायचा आहे. त्यानंतर 5 mm चे गोल्डन बीड्स अटॅच घालायचे आहेत. त्यानंतर हे जे कुंदनचं पेंडंट आहे ते त्याच्या वरच्या 2 होल मधून आपल्याला हा पेंडंट आतमध्ये घालायचा आहे. त्यानंतर ग्रीन कलर मध्ये एक बॉल, एक मणी आपल्याला घालून घ्यायचा आहे. त्यानंतर परत आपल्याला दुसरा कुंदन त्यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर परत आपल्याला 5 mm चे 2 गोल्डन बीड्स ऍड करायचे आहेत 18 गेजच्या वायरमध्ये. आणि शेवटी हा जो आपला 6 mm चा एडी बॉल आहे तो घालून घ्यायचा आहे. असं पेंडंट तुमचं रेडी होतं. आता तुम्हाला इकडे याला पण लूप रेडी करून घ्यायचा आहे. जर वायर जास्त झाली असेल तर ती अशी कट करून घ्यायची. अशा प्रकारे तुमचं हे पेंडंट रेडी झालेलं आहे. आता आपल्याला हे जे आपण माळा बनवलेल्या आहेत त्या तुम्हाला अटॅच करून घ्यायच्या आहेत इकडे. त्यासाठी तुम्हाला हे जे तुम्ही लूप बनवलंय ते ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये हे जे आहे हे ऍड करायचं आहे आणि हे पॅक करून घ्यायचं. तसंच दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला हे लूप जे आहे ते ओपन करून त्यामध्ये हे ऍड करून घेऊयात. आता एवढा पार्ट आपला रेडी झालेला आहे मंगळसूत्राचा. आता ही जी आपली 4 लाईनची जी मंगळसूत्राची सर आहे आपल्याकडे ती आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. ती अटॅच करण्यासाठी तुम्हाला आता काय करायचं आहे, त्याच्यामध्ये खाली जी आपली जम्पिंग आहे ती ओपन करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे जे आहे ते आपल्याला ऍड करून जम्पिंगला लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. एक बाजूला आपण ऍड करून घेतलं. आता सेम असंच आपल्याला दुसऱ्या बाजूला सुद्धा ऍड करून घ्यायचं आहे. हे जे जम्पिंग आहे ते आपण ओपन करूयात आणि त्यामध्ये हे ऍड करून घेऊया. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं अँटिक मंगळसूत्र आपण रेडी केलेलं आहे. त्याचं तुम्हाला एक लुक दाखवते. अशा प्रकारे आपलं अँटिक मंगळसूत्र हे रेडी झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चॅनल आवडल्यास, ट्युटोरियल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.